एका कोचमध्ये काय घडला? भास्कर जाधव असे काय बोलले होते ज्यावरती तुम्ही सुद्धा केलं? भास्कर जाधव एका कर्मचाऱ्यांना रागवत होते आणि रागवता त्यांना सत्ताधारी पक्षाच्या बापाची ही अवस्था आहे का असे ते बोलले आणि मी सभागृहात त्यावेळी प्रवेश करत होतो आणि त्यामुळे माझ्या कानावर एक गोष्ट पडली आणि मी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो की भास्करराव तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, कोणाचा बाप वगैरे काढू नका. एखादा कर्मचारी चुकला असेल तर तुम्ही अवश्य अध्यक्ष साहेबांना, सचिवांना तुम्ही ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्या, अपशब्द वापरू नका. आणि भास्करराव ते काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि वारंवार भास्करराव उलट मला समजून सांगू अधिकारी कसे चुकले आणि अधिकारी चुकले असेल तर अशा भाषा भास्करांनी वापरायला नाही पाहिजे. आणि कोणाचंही वारंवार सभागृहात मी किती शहाणा आहे, हुशार आहे असं सभागृहाचं डेकोरम कसं पाळायला पाहिजे, सभागृहात कायदा नियम शिकवणारे भास्करराव बाहेर आल्यावर काय बोलावं आणि काय बोलू नये याचे भान न ठेवलेले असे नेते. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांना कळत नव्हतं. शेवटी मी त्यांना समज देऊन सांगून मी बाहेर पडलो पण ते काय समजून घेण्याच्या आमदारांच्या मुलाची लग्नाची पत्रिका जी आहे ते वाटण्याचा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांकडनं केला जात होता म्हणून त्यांनी खाजगी कामं करून बघा मी 6 वर्ष झाले आमदार मी 6 वर्ष झालो आमदार आहे. कोणाच्या आमदार असतील, विधिमंडळ सदस्य असतील तर आजपर्यंत ती प्रेसिडेंट तिथं आहेच ना. एक आपण सगळे तर परिवार म्हणून पण राहतो. एखाद्याची लग्नपत्रिका देणं चुकीचं नाही ना, त्याच्यासाठी त्याच्या बाप काढण्याची आवश्यकता नाही ना. त्यापेक्षा मात्र एक खाजगी कामं करू नका असं देखील एक बोलताना नाही, तुम्ही त्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार असेल तर तुम्ही अध्यक्ष साहेबांना किंवा सचिवांना जाऊन सांगा ना. तिथं उभा राहून, त्या लॉबीत उभा राहून, तिथं उभा राहून पॅसेजमध्ये तुम्ही त्यांचा बाप, सरकारचा बाप, पक्षाचा बाप असं नाही काढायला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना सांगत होतो पण ते काय कळत नव्हतं. त्यांची संस्कृतीच कदाचित तशी असावी त्यामुळे ते तसं. भास्कर जाधव वारंवार अशा पद्धतीने प्रकार करताना पाहिलं पाहिजे, अनेक वेळा चिडताना पाहायला मिळतात. ही चर्चा आता सुरू झाली की विरोधी पक्षनेते पद जे आहे निश्चित आहे विरोधी पक्षनेता मिळत नाही ह्याचं ते तिळपापड सारखं होतात आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन हे कायम लक्षात येतं. आज तरी जास्त जाणवत होतं. मी उलट त्यांना समजावून सांगत होतो की तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. पण त्या एवढ्या पॅनिक कंडिशनमध्ये आहेत की पक्षनेता आता जनतेनं त्यांचं मॅन्डेट दिलं नाही, जनतेनं कौल दिलं नाही. आता तर त्याचं राग हिथं व्यक्त करणं कारण नाही. तसंही त्यांना खूप सिरियस तिथं कोणी घेत नाही. पण एखाद्या गोष्टीचं बाब काढल्यावर मलाही ते ऐकून जाणं बरोबर वाटत नव्हतं म्हणून मी त्यांना समजावून सांगत होतो. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.